असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुंबईमधला अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पामधल्या या टनेलमध्ये काल पाणी गळतीची जी काही समस्या जी आहे ती समोर आलेली होती आणि पाणी गळती जी आहे ते संपूर्ण या टनेलमधनं होत होतं, परंतु आता या टनेलमधनं कोणतीच पाणी गळती जी आहे ती पाण्याचं लिकेज जे आहे ते कोणत्याच प्रकाराचं होत नसल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। महापालिकेकडनं या संदर्भातला दावासुद्धा करण्यात आलेला आहे की खरं तर टनेलमधनं कोणतंच पाणी लिकेजची समस्या जी आहे ती आता होत नाही आहे, परंतु काल TV9च्या माध्यमातून आपण पाहिलं की संपूर्ण या टनेलच्या काही भागांमध्ये जे छिद्र आपल्याला पाहायला मिळतात त्या छिद्रांच्या मार्फत पाण्याचं लिकेज जे आहे या संपूर्ण टनेलमध्ये होत होतं, परंतु आता महापालिकेकडनं या सगळ्या संदर्भातली खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि सध्या आता या संपूर्ण कोस्टल रोडच्या टनेलमध्ये कोणत्याच प्रकाराचं पाण्याचं लिकेज पाण्याचं लिकेज जे आहे ते होताना पाहायला मिळत नसल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।